या ठिकाणी आपण परत एकदा वचन आपण बघणार आहे की ज्या वचनावर आपण आज मनन करणार आहे आणि ते म्हणजे वचन आहे ते म्हणजे की 7वं आणि 9वं वचन. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. आणि 9वं वचन असं म्हणतं तर विश्वासात स्थिर असे त्याच्या समोर उभे राहा. या ठिकाणी आज ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन आम्ही ऐकणार आहे, 2 गोष्टी आहेत की ज्या परस्पर विरोधी आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. तर ह्या कोणत्या 2 गोष्टी आहेत? एक आहे की चिंता आणि दुसरा आहे विश्वास. चिंता ही एक अशी गोष्ट आहे ती कुठलीही जात बघत नाही, ती कुठलीही धर्म बघत नाही, कुठलाही प्रांत बघत नाही, कुठला देश बघत नाही किंवा माणसाची स्थिती बघत नाही. ही जी स्थिती जी आहे किंवा ही जी चिंता जी आहे ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी गोष्ट आहे. आणि ही जी चिंता आहे ह्या चिंतेला बोलवायची गरज नाही, तिला न बोलवता ती आमच्या जीवनामध्ये येत असते. आणि म्हणून आम्हाला वारंवार सांगितलं जातं की ते म्हणजे की आम्ही काळजी केली नाही पाहिजे, आम्ही चिंता केली नाही पाहिजे. पण जेव्हा हे सांगितलं जातं किंवा जो कोणी आम्हाला सांगतो तो सुद्धा काळजी करतो, तो सुद्धा चिंता करतो. आणि ज्यावेळेस ही काळजी आणि चिंता ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आहे, आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं सांगितलेलं आहे की ते म्हणजे की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चिंता येते आणि मग ती कुठली चिंता आहे तर इथं असं म्हटलेलं आहे की सगळ्या प्रकारची चिंता, मग ती कशाची असेल, आमच्या घरातल्या समस्यांची असेल, आमच्या आर्थिक परिस्थितीची असेल, आमच्या आजाराची असेल, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बोलण्याची असेल किंवा आमचे वैयक्तिक भांडणाची असेल, काहीही चिंता असू दे. पण देवाचं वचन असं सांगतं की ते म्हणजे की त्या सर्व चिंता आम्हाला कुणाला द्यायची आहे तर तो म्हणतो की ती चिंता त्याच्यावर टाका. म्हणजे कोणावर टाका तर प्रभू येशू ख्रिस्तावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. आज आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ते म्हणजे की तो काळजी घेतो. ज्यानं आम्हाला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे, ज्यानं आम्हाला ह्या जगामध्ये एक जीवन दिलेलं आहे, त्याला आमची काळजी आहे. रोज सकाळी आपण उठतो आणि उठतो ते कशामुळं तर त्या ठिकाणी जे पक्षी असतात त्या पक्ष्यांच्या आवाजानं आम्ही उठतो. आणि हे पक्षी सकाळी उठल्यापासून ते त्या ठिकाणी ओरडत असतात आणि आपल्या आपल्या आवाजामध्ये त्या ठिकाणी त्यांची एक घाई गडबड त्या ठिकाणी चाललेली असते. आणि जे काही त्या पक्ष्यांच्या आवाजाचा जो किलबिलाट असतो त्या किलबिलाटामध्ये आपल्याला एक प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये तयार होत असते. पण ही जी प्रसन्नता ती थोड्या वेळासाठी राहते. आपण उठतो, बिछाण्यातून बाहेर येतो आणि आमच्या जीवनाचा ताबा ही काळजी आणि चिंता घ्यायला सुरुवात करते. मग त्याच्यासाठी काही मोठ्या गोष्टीची गरज नसते, लहान लहान गोष्टीतून सुरुवात होते. आणि मग ज्यावेळेस ही काळजी आणि चिंता आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागते त्यावेळेस मग मात्र आमचा जो संपूर्ण दिवस जो आहे तो दिवस त्याच्यामध्ये जातो. मग आज आम्हाला काय शिकायचं आहे? आम्हाला एक गोष्ट शिकायची आहे की ते म्हणजे की ही जी काळजी आणि चिंता जी आहे याच्यावर आम्हाला कसं मात करायचं. मी हे सांगणार नाही की काळजी आणि चिंता ही कशी तुमच्या जीवनातून घालवायची आहे. ही घालवण्यासाठी मी आजचा संदेश तुम्हाला देत नाही, पण त्याच्यावर आम्ही मात कसा करायचा आहे, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा आहे हे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी वचन असं म्हणतं तर विश्वासात स्थिर राहा. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काळजी आणि चिंता येते त्यावेळेस आम्ही विश्वासात स्थिर राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्हाला विश्वासात स्थिर राहण्यासाठी सांगितलेलं आहे कारण इथं असं म्हटलेलं आहे असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. कोणाच्या विरोधामध्ये उभे राहा तर ह्या 2 वचनांच्या मध्ये एक वचन आहे आणि ते महत्वाचं वचन आहे. आणि आज आपण बघणार आहे की हे कसं आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. इथं वचन असं म्हणत आहे की 8वं वचन सावध असा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काळजी करता, ज्यावेळेस चिंता करता त्यावेळेस तुम्ही सावध असा.
दुसरी गोष्ट, जागे राहा. ज्यावेळेस तुम्ही काळजी आणि चिंता करता त्यावेळेस तुम्हाला सावध राहायचंय, तुम्हाला जागे राहायचंय. आज आम्ही काळजी आणि चिंता करत असताना आमच्या लक्षात येत नाही की आमच्या जीवनामध्ये जो आमचा शत्रू, इथं असं म्हटलेलं आहे, तुमचा शत्रू सैतान. आमचा शत्रू आमचा शेजारी नाही आहे, आमचा शत्रू आमचा भाऊ नाही आहे, आमची बहीण नाही आहे, आमचे आई वडील नाही आहेत. आमचा शत्रू शैतान आहे. आमचे नातेवाईक सुद्धा नाहीत. तर आमचा शत्रू कोण आहे? तर आमचा शत्रू सैतान आहे. मग हा जो सैतान आहे तो दिसायला कसा आहे आम्हाला माहित नाही, पण हा सैतान एक त्याची खासियत या ठिकाणी सांगत आहे की ते म्हणजे की तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. काय म्हणतोय वचन? इथं असं म्हणतं की तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तो त्या ठिकाणी गर्जना करतो. काय गर्जना करत आहे? त्याच्या गर्जनेचा आवाज आम्हाला ऐकायला येतो का? आम्ही सिंहाचा आवाज आम्ही ऐकला असेल. ज्यावेळेस तो सिंह ज्यावेळेस ओरडतो संपूर्ण जंगल त्या ठिकाणी दणाणून जातं. काही वर्षापूर्वी सांगलीमध्ये प्राणी संग्रहालय होतं आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये सिंह होते आणि ती खासियत होती त्या प्राणी संग्रहालयाची. आणि तिथं काही सिंह होते आणि ज्यावेळेस हे जे सिंह ज्यावेळेस ओरडायचे आजूबाजूचा जो परिसर जो आहे तो दणाणून जायचा. एवढी आवाजामध्ये ताकद आहे. आणि तो पिंजऱ्यामध्ये असायचा, पण जरी तो पिंजऱ्यामध्ये असला तरी रस्त्यावरचे लोक त्या ठिकाणी घाबरायचे, कारण त्याची गर्जनाच तशी असायची. त्या गर्जनेमध्ये एक वचक असायचा. या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे आणि तो या ठिकाणी असं म्हणतो की कोणाला गिळावे म्हणून तो शोधत फिरत आहे. आणि म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की विश्वासात स्थिर उभारण्यासाठी. आता याची गर्जना काय आहे हे पण आम्हाला समजून घ्यायचं आहे. याची गर्जना काय आहे तर हे आम्हाला समजून घ्यायची की याची गर्जना काय आहे. ज्यावेळेस आम्ही काळजी करतो, ज्यावेळेस आम्ही चिंता करतो, त्यावेळेस आमच्या समोर आमचं भविष्य येतं की माझं भविष्य कसं पुढं, माझं जीवन कसं होणार, ही त्याची गर्जना आहे. ही गर्जना तिथं ती थांबत नाही आहे, त्याच्या पुढे जाऊन म्हणते की जर असंच जर राहिलं तर तुझं जगायचं अवघड आहे, तू लवकरच मरणार आहेस, तुला या जगातून लवकरच जायला लागणार आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की बरेचसे लोक जे आहेत ते आत्महत्या करत आहेत. कारण का? कारण त्या गर्जनेमध्ये ही भीती निर्माण करतो तो, आणि ती भीती जी आहे त्याला नाशाकडे ती घेऊन जाते. आज ही जी गर्जना जी आहे या गर्जनेला आम्हाला घाबरायचं नाहीये, कारण इथं वचन असं म्हणतो की तो कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. तो प्रत्येकाला शोधत आहे, तो ओरडत आहे, तो डरकाळी फोडत आहे. आणि मग अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकांच्या मध्ये भीती तयार करून त्या भीतीनं मारायचा प्रयत्न करत आहे. आपल्याला माहित आहे की ते म्हणजे की गेल्या करोनाच्या काळामध्ये जेवढे लोक मेलेले आहेत ते आजाराने मेलेले नाहीत. कारण माझं ठामपणे मत आहे की ते म्हणजे करोना नावाचा आजार हा नव्हता. कारण जेवढे लोक मेलेले आहेत ते आजारानं नाहीत तर घाबरून मेलेले आहेत. आणि हीच भीती जी आहे ही भीती कोण तयार करतं तर सैतान करतं. आणि गेल्या ह्या 2-3 वर्षामध्ये आम्ही बघतो की या सैतानानं ह्या संपूर्ण जगावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्य केलं की आपल्या फक्त गर्जनेनं, आपल्या डरकाळीनं लोकांना खलास करून टाकलं.